कुठे लोकेशन? आता कोणाला तर विचारतो. इथं लोकेशन इडलंच आहे. एक काम करू का, त्याला फोन लावू का? फोन लावा तर तुम्ही त्याला. हॅलो. हा नमस्कार. अहो इथं आलेलो आहे मूर्ती चौकाच्या थोडा पुढे आलेलो आहे आणि लोकेशन तुमचं एंड झालंय. ते एक झाड आहे पा निर्गली इड उभा आहे. हा आम्ही दोघे उभे आहे, नवरा बायको. तुम्ही या. ओके येत आहे का? एवढं इकडंच असेल पुढे. एक काम कर, इथंच थांबू. कसं आहे, तो यायचा ना आपण जायचो पण तिकडे. हा ना. हे काय आपलं गाव नाही बरं की. एक तर आपण पळून येईल इड एखाद्याने पाहिलं ना तो व्हायचं लॉच आहे. एरिया चांगला आहे पण. हो मीच घर मालक. नमस्कार नमस्कार. हा. ते तुम्ही आले होते ना बघायला रूम. तुम्हाला रूम हा, पाहिजे तुझं? होता? आता कॉल तुमच्याशी झाला का? हा हा आता ओके. माझ्याशीच झाला कॉल. चाला चाला चाला. चला मी चला तुम्हाला मग रूम बघू. दाखवतो. चला. हा ओके. इकडे आहे का? हा इकडे आहे ना. हा. मला वाटलं तुम्ही पर म्हातारे वगैरे असेल, पण तुमचा आवाज हा तरुण का? निघाली तसं. हा. आवाज म्हातारा येत होता का? नाही असं आवाज थरथराट येत होता ना, मला वाटलं हा. कोणी असं बघ जास्त व्हायचं असं. नाही नाही हो. आमचा प्रॉब्लेम माहिती आहे. काय? लव्ह मॅरेज झालंय आमचं. म्हणजे होईल नाही अजून, हा, हा. पळून येईल बा आम्ही असं म्हणजे मोकळं सांगायचं झालं अच्छा पळून येले का? तर. बोलणं झालंय ना आपलं तसं. हा हा आपलं बोलणं झालं होतं ना तसं. अच्छा ठीक आहे ना, चालेल ना. मला काय सेफ आहे ना भाऊ इकडं असं. सेफ आहे सगळं. मला काही प्रॉब्लेम कारण कसं आहे माहिती का, तिचा बाप लय मोठा आहे हे पॉलिटिकली. हा ना. हा तो डायरेक्ट मोडून ठेवली मला. पहिले 4 दिवस ऍडमिट होतो, अरे बाबा. तरी पण मी रिस्क घेईल. आता काय सांग. हा हा त्या घरूनच फोन येऊ राहिले. हा का? हा नाही नाही ठीक आहे, सेफ तर आहे इथं. हम्म. फक्त तुम्ही तेवढं सांभा, कोणाला सांगू नका की आम्ही इथं राहतोय. नाही हा तुमचे हा. फोन बिन बंद करून ठेवा बस. चालेल चालेल. आणि कोणी आलं ना इकडं विचारायला की कोणी दिला रूम वगैरे वगैरे, तर माझं नाव नाही सांगायचं फक्त. बरं बरं. मग का बरं? म्हणजे अहो, मी गोत्यात पडेल ना मग. नाही पण रूम तुमचाच आहे ना. रूम माझाच आहे, पण माझं नाव नका सांगू बस. बरं. मी काय म्हणते, जरा जास्तच गल्ली कोपऱ्यात नाही का? काय की ओपन रस्त्यावर पाहिजे होता का तुला? अहो कसं गरम होतं ना मला. मला तुझ्या एसीची गरमी सवय पाहिजे, आहे. मला गरम करून टाकतील तुझ्या घरची. भांडणं नका करू असे. हा इथं रूमवर भांडणं बिंडणं नका करू बरं का. आजूबाजूचे डिस्टर्ब होतील, काढून देतील तुम्हाला रूमवर. नाही नाही आम्ही भांडण नाही करणार. आमची मजाक चालू राहते. असंच. हा रूम आहे आपला. हं? ओके. इथं तुमच्याकडे गाडी वगैरे नाही ना? नाही. घेतली कदाचित तर पार्किंगला आहे जागा. बरं. हा? त्या आपल्या 2 गाड्या आहे, हा. त्या लागतील इथं. मी बाजूलाच राहतो. हं? अच्छा शेजारी तुम्ही. हा शेजारीच राहतो बाजूला. 2 घरं ओलांडून. तिथं धन्यवाद. पार्किंगला जागा नाही म्हणून मग इथं पण माझ्या तेवढं गाड्या ते डिपॉझिटचं सांभाळून घ्या म्हणजे. ते कसं आहे, लगेच आम्ही डिपॉझिट नाही देऊ नाही देऊ शकत. शकत असं. महिन्याला भाडं तुम्हाला टाइमवर भेटून जाईल. हा. त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही भाड्याचं. एक तर याचा लोक बाप त्यांनी सोनं बी नाही ठेवलं त्याच्या अंगावर, सगळं काढून सगळं घेतलं. काढून घेतलं. नाही ठीक आहे, पण मग थोडेफार तर जमा करावे लागतील डिपॉझिट म्हणून. कारण 500 तुम्ही एक तर रुपये पळून आमच्याकडे नेले. फक्त. 500-1000 ने काय होणार रे? मग आता काय, 4-5 हजार तरी पाहिजे. एक काम करा तुम्ही, अंगठी ना तुमच्याकडे ठेवा, पैसे आले का बरं ठीक देऊन टाकून. हो ठीक. काय नाही 1200 रुपयाची ती. ते 500 पण द्या मग. हा देतो ना ते 500 नाही 1200. हा म्हणजे असं 1.5-2 हजार झाले ना, हा. ते ठीक आहे. हं? चालेल चालेल. ठीक आहे, मी तुम्हाला रूम दाखवतो. हा. आणि लव्ह मॅरेज करून कटाळा आला का मला, बरोबर काय ना? पस्तावताय? मग मला काय काय करावं लागेल काय? हे बघा बेड पण आहे. तुम्हाला ब्लँकेट वगैरे काहीच आणायची गरज नाही. बेड आहे, कपाट पण दिलंय कपडे ठेवायला. हा दुसरा दरवाजा आहे. हा हे बघा, बॅग पण एक एक्स्ट्रा ठेवून देत जातोय हो तुम्हाला. चालेल. इकडं हे बघा, इकडं पण एक रूम आहे का? रूम नाहीये, मग टॉयलेट बाथरूम आहे. बाथरूम आहे, ते टॉयलेट आहे.
हे बघा टाकी पण भरून ठेवायची मस्त टाकी पण रूम एवढंच आहे का मग लिव्हिंग? रूम एवढाच आहे लिव्हिंग. 2 अहो, जणांसाठी किती ठीक आहे. छोटा रूम आहे ना हो. एवढ्याशा रूम मध्ये कसं ऍडजस्ट करणार आहे हे मी? कसं तिच्या घरचं म्हणजे रिच फॅमिली माझं घर बापरे एवढं मोठं आहे आणि मी या घरामध्ये कसं राहणार आहे? अगं तुम्ही रिच फॅमिली मध्ये पाहून आली ना इकडे ऍडजस्ट करावं लागेल ना तू तुला. गंज रिच आहे पण मग हा? तू ज्याच्या बरोबर पळेल तो रस्त्यावर आहे ना त्याचं काय? मग त्याचं काय आता बघायचं नाही कधी मोठा पैशावाला मग. हो असं नका नाही हो असं नाही काय हो बोलता? तिचे नखरे बघा ना. हो नकर काय हो सर असं काय बोलू राहिले तुम्ही? जाऊ द्या आता. बरोबर आहे ना एवढासा रूम आणि त्याच्यात तुम्हाला डिपॉझिट नाही काही नाही देते तुम्ही. तुम्हाला एवढ्या वस्तू देतो नाही मी नाही free जाऊ मध्ये. द्या मी जाऊ दे, ऍडजस्ट जाऊ दे. करून घेईन Adjust करून या घेईन. room हा मध्ये, ठीक हा. आहे बघा बेड पण आहे आणि इकडे बघा हे किचन आहे. तुम्हाला 2 गॅस पण देतोय. सगळे भांडे वगैरे हे बघा सगळे भांडे लावलेले फ्रीज पण आहे. सगळं रेडी पोझिशन आहे. हा एवढा गॅस म्हणणं. अरे हा एवढा गॅस याच्यावर काय स्वयंपाक बनवणार आहे? पहिली गोष्ट तर मला स्वयंपाकच येत नाही. मग तुला गॅसची काय गरज आहे तुम्हाला? पण तू त्याला का बरं सांगू राहिले मला स्वयंपाक येत नाही? मला सांग ना. नवरा मला मी आहे ना. स्वयंपाक नाही येत ना आणि तुम्हाला स्वयंपाक येतो तर तुम्ही एवढ्याशा गॅसवर स्वयंपाक करणार आहे का? करावंच लागल. लव्ह मॅरेजचा प्रॉब्लेम राहतो. सगळं करावं लागत हाताने. सगळं असून हाताने काम करा. ते मला काही घेणं देणं नाही. तुम्हाला स्वयंपाक येऊ ना येऊ तुम्हाला रेडी पोझिशन तुमचं काय चुकलं? पाहिजे असेल तर राहा हो. नाही तर मग तुम्हाला हो रस्ता नाही मोकळा आहे. नाही सॉरी नाही नाही साहेब असं काही आमचं नका काही करू. माग देतोय तुम्हाला एक एवढं. मजाक म्हणून राहिलो बाकी. हा हा ते आम्ही मजाक करत होतो असंच. आम्ही मजाक करत राहतो. मजाक करता करता लय वाटोळं झालं हो. हा किती काय चांगलं बोलताय झालं तुम्ही? आपलं. आम्हीच लग्न झालं. मग मजाक करता करता ठीक आहे थांबा तुम्ही मी जातो मग. चालेल चालेल. त्या रात्री मजाक नसती केली ना तर इथपर्यंत नसते यायला लागलं बा. काय म्हणताय तुम्ही? अगं बरं झालं दिवस आलो असं रात्रीचं नाही आलो असं. मी खूप खूप थकली हो लय थकले. आणि ही बॅग माझ्याकडे देऊन दिली तुम्ही. तुम्हाला नाही पकडता येत का? त्याला माझी एवढी जड बॅग मी सांभाळतो. तुला एवढी 1.5 किलोची बॅग सांभाळत नाही काय? जाऊ द्या मी काय हो म्हणते ये हा जाऊ द्या मी काय म्हणते आता सगळं चांगलं झालं ना आपलं तर आपण काय करू आता लग्न करून घेऊ. हम्म. हा हे खोटं खोटंचं मंगळसूत्र घालण्यापेक्षा मी खरं खरंच मंगळसूत्र घालेन. लगेच 4-5 काढू पोरं. तू म्हणशील 1 डझन पर्यंत थांबणार नाही. ओ नाही नाही आपले 2 हा. बस झाले. हम दो हमारे दो. हा बरोबर आहे. रूल मध्ये राहायचं बा. हा तर मी काय म्हणते पहिले तुम्ही जा आता मला काहीतरी खायला घेऊन या. नाही काहीच नाही का मग? अहो, भूक लागली मला पहिले जाता का तुम्ही आता? काय रोमॅन्टिक होताय? आईला खावायला आणून घर मालकाला फोन करा आणि त्याला दुकान विचारा कुठे बाई आहे असं. पोषितो का म्हैस पोषितो तेच कळत नाही मला. देवा थकली रे. दरवाजा लावून घे. हा हा लावते. हा आणि कोणी आलं तर डायरेक्ट दरवाजा उघडू नको. तूचे का विचारित जाय म्हणजे मीचे का विचारित जाय. हा जावा तुम्ही आता. काय वैताग या माणसाचा. अरे देवा थकली रे बापरे. हा आता गेला बाहेर. जातो आता याची बायको तर लय टवका आहे. बघतो त्याच्या बायकोला थोडंफार. गेला बाहेर. कोण आहे? कोण आहे? अहो मी घर मालक. हा असं चालू होतं चक्कर मारायला. मी म्हंटल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नाही. कुठे आहे तुमचे मिस्टर कुठे गेले? पण ते तर बाहेर गेलेत. हा ठीक आहे ना मग येतील ना. हा बसा. काय वाटलं का चांगलं वाटलं ना रूम? हो छान आहे रूम एकदम छान आहे. आणि नसलं तरी कायच करणार ऍडजस्ट तर करावं लागेल आम्हाला. अगं अरे नसलं तरी नाही पण तुम्हाला एवढं रेडी पोझिशन देतोय मी. सगळं गॅस वगैरे कोणी देत नाही असं एवढ्या कमी पैशात. हा बरोबर आहे. बरं ऐका ना चहा वगैरे भेटेल का? अहो आत्ताच तर मला चहा आत्ताच तर आलो पण मला चहा नाही बनवता येत. आणि ट्राय तर करा बनवा ना.
अहो सगळं माझा नवराच बनवतो, पण ठीक आहे मी तुमच्यासाठी बनवून आणते. हा ठीक आहे. हां, यूट्यूबवर बघते मी चहा कसा बनवता. हा ठीक आहे, बनवा पण चांगला बनवा. घ्या चहा. हा. ते अरे वा. पहिल्यांदाच बनवलाय मी, तर मला एवढं काही येत नाही. अच्छा. छान बनलाय चहा तर. हो ना. हो एकदम मस्त. चालेल चालेल. हम्म. तुम्ही एवढा सुंदर आणि तो एवढा काळा कुळा जाड. अहो प्रेम प्रेम असतं ते. कसं आहे ना, आम्ही कॉलेजला होतो सोबत, हा हा. त्याच्यामुळे ते मला आवडले आणि आमचं प्रेम झालं. अच्छा. हां, मग आम्ही आता पळून आलो आणि आता लग्न करणार आहे. अरे पण त्याच्याकडे काही पैसे नाही, काही नाही, तुला अशा घरात ठेवतोय. अहो पण मग ठीक आहे ठीक आहे, पण मग ते करून घेणार काही ना काही काम वगैरे सगळं काही. अच्छा. हां, ते मेहनती आहेत असे, त्यांचं टेन्शन नाही त्या बाबतीत. मी सांगेल ते करतात ते. अच्छा. तुम्हाला अशी पण पैशांची प्रॉब्लेम चालू आहे ना, तर माझं असं म्हणणं होतं की थोडंफार. अहो काय करताय तुम्ही? अगं एवढी सुंदर आहे तू, त्याला कुठंच काय कळणार आहे. हा. नाही नाही, हो माझं प्रेम आहे त्यांच्यावर आणि मी असं रिकामे कामं नाही करत. तुम्ही जा इथून, तुम्ही जा. अगं अगं प्रेम प्रेम काय करते, प्रेम घाल गड्ड्यात. एडी पैशावर घर चालतं. आहे का त्याच्याकडे पैसे? हा, अंगठी देत होता 500 रुपये हे म्हणे. अहो पैसे नाही आहेत त्यांच्याकडे, पण होईल सगळं नीट होईल आमचं. अगं काम मग- करतील ते. अगं मग मी देतो ना तुला पैसा. हा. नाही नाही, मला पैसा वगैरे काही अगं- नकोय. त्याला कुठं कळणार आहे काही. हा, आपल्यात काय झालं ते. अहो जाता का तुम्ही इथून? जा बरं, निघा तर इथून तुम्ही. हळू बोल, माझं घर आहे. हा तुमचं घर आहे ना. ठीक आहे ना, मग नंतर वगैरे बघू आपण काहीतरी. तुम्ही जा ना इथून आता. नंतर बघायचं असं. हा. अगं आता होता ना चान्स. अहो नाही, ते येतील आता. जा तुम्ही. बरं ठीक आहे, मला फोन कर, माझा नंबर देतो तुला. तुझा फोन कुठं आहे? हा माझा फोन. दे. हा माझा नंबर आहे. हा, त्याच्यावर मला फोन कर नंतर. हो चालेल चालेल. मी तुला डायरेक्ट 1,00,000, 2,00,000, 3,00,000 असे देईल. हा तुम्ही जा ना आता. हा ठीक आहे, जातो मी. जा. बापरे, हा माणूस तर माझ्या मागेच लागला. देवा, टेन्शनच आहे. याच्या घरात राहणं म्हणजे खूप मोठं टेन्शन आहे. नवऱ्याला आल्यावर सांगते मी काय झालं ते. नवरा आला का त्याला सांगतेच मी आता काय झालं ते. उगाच डोक्याला ताणच राहील आयुष्य. दरवाजा उघडाच ठेवली वाटतं. आऊ राहून गेला तो उघडा. हा, जर काय आणलं खायला? चदर काय हो? आंबे 2. उपास आहे ना तुला? कसला उपवास आहे माझा? मला भूक लागली आहे आणि हे तुम्ही आंबे घेऊन आले फक्त. मला वाटतं उपास आहे तुला शनिवार आज. काही उपवास नाहीये माझा. नाही का? मग खाय, त्याला काय होतं, पोट भरल तुझं. नाही भरणार माझं पोट्याचं. एवढंच पोट आहे माझ्या पिल्लूचं, भरून जाईल ना तेवढं. मला खाते का? नाही. नाही ना, मग खाय तेवढं. एक तू खाय, एक मी खातो. तुम्ही खा एक आणि मला पण, मी पण खाते एक. पहिले काहीतरी मला जेवायला पण बनवून द्या ना. अरे बापरे,
अगं हे जवानच आहे. काय बी काय सांगता हो. एवढ्यावर दखून घ्या आजचे दिवस. बरं जाऊ द्या, मी काय सांगत होते, हं. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगत होती मी. काय झालं, तुम्ही गेले ना, मग घर मालक आला होता. कसलं भाडं घ्यायला एवढं लोक? नाही हो, भाडं घ्यायला नाही. मग अहो घर मालक आला, बसला, मला म्हणे चहा दे म्हणे मला. हं. म्हटलं देते. मग त्याला मला तर काही साखर- येत नाही तू बोलली बनवता, असेल माय का साखरच नाही. मला काही बनवता येत नाही. मग मी युट्यूबवर पाहिलं आणि बनवलं. चहा दिला मी त्यांना, चहा पिला. मग त्यांनी काय केलं, माझ्या जवळ यायला लागले, अशी करायला लागले मला. कोण हा घर मालक? हा छे. हा. आणि म्हणे त्याच्याशी का बरं लग्न केलं, काळा कुळा आहे, कोण? त्याच्याकडे पैसेच नाहीये, तुमच्याशी का बरं लग्न केलं असं, त्याच्याकडे पैसेच नाहीये, तुला काय पाहिजे ते मी देतो, असं तसं म्हणत होते. अहो बघा, मी त्यांना आता कसं तरी पाठवलं, पण आता मी रोज एकटी नाही राहणार इथं. अरे रोज एकटी राहिली तर तो प्रेग्नेंट करायला बसला तुला एका दिवशी. त्याच्यामुळे आपण काय करू, घरच बदलून टाकू. घर बदलायचं? नाही तर तुझं वर यायचं आणि सांभाळायला मला लागायचं, असं नको व्हायला. असं काय बोलताय हो? मग बरोबर ना, तो येऊस तर चहा ठूस तर हात लावूस तर तू काय करीत होती? नाही ना, मी बोलले तू नाही बोललीच नाही का? त्यांना. नाही तर नाही घे धर हात, लाव हात, असं नाही तुझं अहो, मी काम काढलं होतं ना. त्यांना. माझ्या नवऱ्याला मी फोन करते म्हणून तुम्ही चिडताय माझ्यावर. चिडताय म्हणजे तू आंबे आणायला पाठवलं मला, आणि स्वतः त्याच्या का संग रंगरली या सांगते मला, वरून सांगते तिने असं हात लावला, मी दीड एवढं हात लावला. घरदार सगळं सोडून तुमच्यासाठी आले आणि तुम्ही माझ्यावर चिडताय. हं? मी सगळं सांगते ना तुम्हाला खरं खरं, मग तुम्ही का बरं चिडताय माझ्यावर? अगं मग पिलू झालं नको लोलू, आता आलंय बाई माझ्या नशिबात मा पिलू. चल आपण बदलू घर, हा त्याला त्याच्याकडून अंगठी घेऊन टाकू. हा चालेल. चल पुढे गेला पाहू त्याला, आता जा. बॅगा घ्या ना, बॅगा. आता असं दाखव का जसं आपल्याला काही माहितीच नाही. हे घ्या. आणि हे सगळे असेच भेट राहिले का? पहिलं हे तरी जवान आहे, पहिलं तर म्हातारं होतो, तू तर गादीवर घेऊन बसली होती त्याला. आता तुला कवर मी आवडू? असं काय बोलता हो? मग बरोबर ना, मी बाहेर गेलो उद्या कामाला तर तू बरं झालं ती रूम बदलली, आणि आता बरं झालं तू सांगितलं. चल चला. घे दरवाजा लावून त्याचा नको आपल्याला ती रूम.